नमस्कार, मी उद्धव भारशंकर, पुणे, महाराष्ट्रातून. नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव, गाव सांगा आणि मग तुम्ही मल्टीप्लायर कसं वापरलं याच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार, मी प्रल्हाद दिगंबर पाटील, राहणार दांडेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. ही मल्टीप्लायर वापरण्याचं एक कारण की लहानपणापासूनही आम्ही वापरलेलं आहे. ड्रेसिंग केली तेव्हापासून कमीत कमी महिन्याला वापरले. आज 2.5 महिने व्हायलेत. रोपासहित एकरी महिन्याला 1 किलो टाक वापरले. आणि या रोपात वापरणं म्हणजे इतक्या कमी कालावधीत एवढ्या केळी कवाच झालं ही पहिली वेळ होय. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत वापरले आणि इथून पुढे आम्ही वापरणार. सुरुवातीपासून तुम्ही आतापर्यंत ह्या केळीच्या पिकाला मल्टीप्लायर वापरलं. हो. किती किलो गेलं साधारण? आता हे पहा की जवळपास याला 3 किलो 3 किलो. एकरी. आता तुम्ही म्हणलात की याच्यासारखी केळी पहिली नव्हती, नाही. म्हणजे हे पहिल्यांदाच असं घडतं की मल्टीप्लायर वापरल्यामुळं हा. 2.5 महिन्यामध्ये तुमची केळी एवढी झाली, नाही तर याच्यापेक्षा लहानच राहिली आता असती. बरेच दिवसापासून केळी वापरतो, मात्र ही अशी एवढी 3 समजा महिन्यात एवढं दिसायचं साहेब, ते आज 2.5 महिन्यात एवढं दिसायला समजा. बरं, म्हणजे असं. 15 दिवसाच्या अगोदर. वापरल्यामुळं. बरं. हा. आणि खर्चामध्ये काय कमी वाटतं सर? खर्चात काय याला लय असं काय असं मुख्य आपल्या या खताचा लय खर्च केला नाही. बरं. रासायनिक खत रासायनिक खत वापरलेलं नाही. फक्त 2दा डोस केल्या. 2 पोते DAP. हां. अगोदरचे टाकले होते 24 चे 2 पोतीने एक बरं. आणि एक पोटॅश. त्याच्यामध्ये मिक्स करून हे त्याच्यामध्ये multiplier मिक्स टाकलं. करून हे टाकले. म्हणजे खर्च जास्त वाढला नाही नाही. आणि तुमचं उत्पन्नही चांगलं ना. दिसतंय. हो. आता ह्याचं साधारण तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही रेग्युलर जर वापरलं हा. तर किती किलो पर्यंत एक हे पडेल? घडाचे काय हा, घडाची साईज. घडाचे गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला त्याचा अनुभव आलाय. हा. आणि या वर्षी बी आता समजा गेल्या वर्षी आमची 20-22च्या वरी रासच येत नाही. तर या गेल्या सीझनला हा. 26-27 पर्यंत आमची रास गेली. बरं. आणि या वर्षी त्याच्यापेक्षा बी सुरुवातीपासून क्वालिटी चांगलीच आहे. हा. आमदा 30 पर्यंत जाईल एक अंदाज आहे. एक अंदाज आहे हो. सर. हो. ओके. आणि तुम्ही 3 वर्षापासून वापरताय तर शेतीमध्ये काय, जमिनीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? भुसभुशीत जमिनीत राहते तर ना. भुसभुस राहणार आहे. झालीच की भुसभुशीत जमिनीत. झाली. आणि तुमच्या माहितीसाठी समजा हे केळीवर केळीच आता डबल बरं. बिवड बदलून सुद्धा नाही. गेल्या वर्षी पण केळीच होती आणि ह्या हा, वर्षी गेल्या पण वर्षी केळी. केळीच आता त्याच्यावर हरभरा घेतल्या आणि सहज केळी घेतल्या. बरं. हो. मग काही फरक जाणवला नाही, नाही? त्याच्यापेक्षा उलटी केळी चांगली आहे यावर्षी. त्याच्यापेक्षा उलट जास्त चांगली. आणि असं महिन्याला साहेब ड्रिप वॉटर चालूच असते पण. महिन्याला चालू. ड्रिप पण असं म्हणतात ना, पिकावर पीक घेत नसतात. घेत नसतात, मात्र मी सांगालो की पिकावर घेतलंय पिकच तरी पण आणि तरी चांगलं आहे. चांगले आहेत. ग्रेट. ओके. धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही.